नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या इझी टू लर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इझी टू लर्न हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन निवडून हा व्हिडिओ लाईक व शेअर जरूर करा. चला तर मग सुरू करूया. तर मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार याच्यामधील पहिला प्रकार जो होता तो संख्या चिन्हाचे प्रकार, तसेच दुसरा प्रकार होता तो मूलभूत जे प्रकार आहेत संख्यांचे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे विशेष प्रकार कोणते कोणते आहेत हे पाहणार आहोत. पण संख्यांचे प्रकार एका व्हिडिओमध्ये आपण पाहणं शक्य नाही आहे, त्यामुळे आपण विशेष संख्यांचे प्रकार जे आहेत ते आपण 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पहिले 9 प्रकार पाहणार आहोत आणि राहिलेले 9 प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे काही विशेष प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार काय आहे की समसंख्या, म्हणजे ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो म्हणजेच बाकी शून्य उरते अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आपण शिकलोय की आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि बाकी शून्य उरते अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2, 4, 2, 4 किंवा 218 धरा, 310 असे काही जे असतील की ते सर्वांना 2 ने निशेष भाग जातो म्हणून आपण त्याला समसंख्या म्हणतो. आता या समसंख्येचे काही वैशिष्ट्य आहेत ते पाहूया. मग समसंख्या च्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतोच असतो आणि जेव्हा यातला एक अंक असतो त्यावेळेस ती संख्या काय असते, समसंख्या असते, म्हणजे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात असतो. कोणत्याही समसंख्येचा वर्ग समसंख्या असतो हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण समसंख्येचा वर्ग करतो त्यावेळेस त्याचा वर्ग येणारा सुद्धा हा समसंख्याच असतो. जसे की 4चा वर्ग 16, 10चा वर्ग 100, 14चा वर्ग 196 असे जे आहेत ते आपण पाहू शकतो. पुढे कोणत्याही 2 क्रमवार समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, म्हणजेच प्रत्येक समसंख्या ही 2 ने वाढते. लक्षात ठेवा, कोणत्याही क्रमवार 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक आपल्याला आढळतो. आता उदाहरण बघितलं तर 4 अधिक 2 बरोबर 6, 10 अधिक 2 बरोबर 12 असे याचा 2चा फरक आपल्याला दिसून येतो. पुढे कोणत्याही 2 संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार समसंख्या असते. आता कोणत्याही 2 समसंख्या ज्यावेळेस आपण घेऊ आणि त्यांची जर आपण बेरीज केली, वजाबाकी केली किंवा गुणाकार केला तर ते जो काय गुणाकार किंवा जे उत्तर येणार आहे ते उत्तर काय असणार आहे, समसंख्याच असणार आहे. आपण उदाहरणात बघू शकतो की 14 अधिक 12 यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळते 26. 26 ही काय आहे, समसंख्या आहे. तसेच जर आपण 18 वजा 10 यांची वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळते, उत्तर 8 मिळते, म्हणजे 8 ही समसंख्या आहे, बरोबर. तसेच 6 गुणिले 4 बरोबर 24 हे सुद्धा काय आहे, एक उदाहरण आहे की जेणेकरून आपण जरी गुणाकार केला तरी आपल्याला जे उत्तर मिळतं समसंख्येचं ते समसंख्याच मिळत असतं, बरोबर. आता आपण पुढे बघूया. पुढचं आहे ते विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 323, 525 असे काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्यावेळेस एखाद्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. मग जेव्हा निशेष भाग जात नाही त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, विषम संख्या असे म्हणतो. याचे वैशिष्ट्य आहेत. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतोच. हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण विषम संख्या ओळखतो त्यावेळेस एकच स्थानी त्या संख्येच्या जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतील तर ती संख्या विषम संख्या असते. पुढे प्रत्येक क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. जसं आपण समसंख्येमध्ये बघितलं तसंच प्रत्येक क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक आपल्याला आढळून येतो. अर्थात कोणत्याही विषम संख्येत 2 मिळवले की त्यापुढील विषम संख्या आपल्याला मिळते.
उदाहरण बघायचं म्हटलं तर 11च्या पुढची विषम संख्या काढण्यासाठी आपल्याला 11मध्ये 2 अधिक करावे लागतील, म्हणजे आपल्याला पुढची विषम संख्या मिळेल, बरोबर. मग 11 अधिक 2 बरोबर 13. पुढचं आहे कोणत्याही विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच असतो. जसे की आपण समसंख्या पाहत असताना बघितलं की प्रत्येक समसंख्येचा वर्ग हा समसंख्याच असते. तसेच या ठिकाणी 3चा वर्ग बरोबर 9 म्हणजे विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच येत असतो, लक्षात ठेवा. पुढे आहे आता विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या. ज्यावेळेस आपण एक विषम संख्या आणि एक समसंख्या यांची बेरीज करू तेव्हा विषम संख्या आपल्याला मिळते, आणि जेव्हा आपण विषम संख्या अधिक विषम संख्या यांची बेरीज करू त्यावेळेस आपल्याला काय मिळते, समसंख्या मिळते. आणि जेव्हा आपण विषम संख्या वजा विषम संख्या करू तेव्हा आपल्याला समसंख्या मिळते. म्हणजे हे जे रूल्स आहेत तुम्हाला माहिती असायला हवेत की जेव्हा आपण विषम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज करतो तेव्हा आपल्याला समसंख्या मिळते. समसंख्या अधिक विषम संख्या जर केली तर विषम संख्या मिळते. तसेच विषम संख्या वजा विषम संख्या जर केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं, समसंख्या मिळतं. तसेच समसंख्या वजा विषम संख्या केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, विषम संख्या मिळणार आहे. तसेच समसंख्या गुणिले विषम संख्या जर केलं तर आपल्याला त्यांचं गुणाकाराचं उत्तर कशामध्ये मिळणार आहे, समसंख्या असणार आहे. तसेच विषम संख्या गुणिले विषम संख्या जर केलं तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, विषम संख्याच मिळणार आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस हे सूत्र वापरणार आहे त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. आता आपण सगळ्या पायऱ्या करत असताना 0 ही समसंख्याही नाही व विषम संख्याही नाही. लक्षात ठेवा, 0 ही अशी संख्या आहे की जी विषमही नाही आणि समही नाही. पुढे प्रकार आहे तो क्रमागत नैसर्गिक संख्या. आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक क्रमागत नैसर्गिक संख्येमध्ये 1चा फरक असतो. आता आपण नैसर्गिक संख्या आपण बघितलं म्हणजे काय की 1 2 3 4 ह्या वळीनं काय होतात, नैसर्गिक संख्या आपण बघितल्या. मग क्रमागत म्हणजे काय की त्यांच्यामध्ये फरक किती असला पाहिजे, 1चा असला पाहिजे. जर आपण बघितलं तर पहिली क्रमागत संख्या समजा आपण ए मांडली, काय मांडली, ए मांडली, तर दुसरी नैसर्गिक संख्या क्रमागत नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ए अधिक 1 करावं लागेल. जर आपल्याला तिसरी क्रमागत संख्या आहे ती काढण्यासाठी आपल्याला ए अधिक 2 करावं लागेल. म्हणजेच इथे 1ची क्रमागत नैसर्गिक संख्या किती असेल, 2 असेल व 2ची क्रमागत नैसर्गिक संख्या किती असेल, 3 असेल. हे तुम्हाला माहिती असायला हवं. तसेच पुढचा जो भाग आहे तो आहे अनुचर किंवा अनुक्रमिक पूर्ण संख्या. ज्यावेळेस एखाद्या संख्येपेक्षा 1ने मोठी असणारी संख्या म्हणजेच त्या संख्येची अनुक्रमणिक पूर्ण संख्या होय. एखाद्या संख्येपेक्षा मोठी म्हणजे +1 त्या संख्येपेक्षा एक संख्येने मोठी असली पाहिजे. तसेच जर उदाहरणाद्वारे बघितलं आपण तर एची अनुचर किंवा अनुक्रमणिक पूर्ण संख्या ए अधिक 1 असणार आहे. तसेच ए अधिक 1ची अनुचर किंवा अनुक्रमणिक पूर्ण संख्या 3a अधिक 2 असेल. जर आपण बघितलं की 0ची अनुक्रमणिक पूर्ण संख्या काय असेल, -1 व 1ची अनुचर अनुक्रमणिक संख्या ही काय असेल, 2 असेल, कारण ती 1 पेक्षा जास्त असेल, बरोबर. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे आहे मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त 1ने आणि त्याच संख्येने स्वतःने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला फक्त 2च म्हणजे 1 आणि स्वतः विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बघा इथे की ज्या संख्येला फक्त 1ने म्हणजे 1नेच भाग जातो आणि तो म्हणजे कोण की एकटाच, स्वतःच, बरोबर. 1 आणि स्वतः या 2च विभाजक त्याला असतात, यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये उदाहरणं बघितले तर काय मिळतील, 2 3 11. म्हणजे याला काय होतं की आपण त्या संख्येला गुणावं लागतं किंवा त्याशिवाय आपल्याला याचे भाजक मिळत नाहीत. जर आपल्याला भागलं तर आपल्याला बे एके बे एकच हा विभाजक मिळतो, 3 एके 3 हा स्वतः किंवा 1 हा आपल्याला इथे विभाजक मिळतो. म्हणून हे काय आहेत, मूळ संख्या आहेत. पुढे आता विभाजक म्हणजे काय नक्की, तर विभाजक म्हणजे एखाद्या संख्येस ज्या संख्यांनी निशेष भाग जातो त्या सर्व संख्या होय. आता विभाजक म्हणजे काय की एखाद्या संख्येला ज्या संख्येने भाग जातो
त्या संख्यांना काय म्हणतो आपण, विभाजक असे म्हणतो. तर 12 आपण बघितलं की 12चे विभाजक किती असतील, मग 12 एके 12 बरोबर, 2 3 4 6 12 असे विभाजक आपल्याला 12चे मिळतील. 12ला 1ने सुद्धा भाग जातो, 2नेही भाग जातो, 3नेही भाग जातो, 4ने पण जातो, 6ने जातो, 12ने जातो, हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याचे जे विभाजक आपण बघितले, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, विभाजक, की एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो ते काय आहेत, सगळे विभाजक आहेत. याची वैशिष्ट्य काय आहेत, तर मूळ संख्यांनाच अभाज्य संख्या किंवा अविभाज्य संख्या असेही म्हणतात. ज्या मूळ संख्या आहेत त्यांना अभाज्य किंवा अविभाज्य संख्या असेही म्हणतात. की 0 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही, बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवा. 0 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्या नाही, कारण 1ला फक्त 1 हा एकच विभाजक असतो. तसेच सर्व मूळ संख्या या 1 पेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे लक्षात ठेवा की 1 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही, कारण 1ला फक्त 1 हाच विभाजक असतो. सर्व मूळ संख्या या 1 पेक्षा मोठ्या असतात. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे व सम परंतु मूळ असणारी एकमेव संख्या 2 व सम म्हणजे समसंख्यामध्ये मूळ संख्या कुठली आहे, पहिली ती 2 आहे आणि सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या म्हणजे 3. असे आपल्याला अंक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला ते लिहिता येईल की 1 ते 50 पर्यंत एकूण किती आहेत, 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत किती आहेत, 25 मूळ संख्या आहेत. आता ते मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते मी खाली तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. पुढे बघूया. 3 पेक्षा मोठी कोणती मूळ संख्या कंसात 6a+1 किंवा 6a-1 या स्वरूपात लिहिता येते. म्हणजे 3 पेक्षा मोठी कोणतीही मूळ संख्या जर असेल तर ती आपल्याला या स्वरूपामध्ये लिहिता येऊ शकते, जेथे a ही कशी असेल, पूर्णांक संख्या असेल, बरोबर. मग जर आपण 7 घेतली आपण समजा, तर 6 गुणिले 1 आपण 1 ठेवलं समजा, तर एची किंमत काय घेतली आपण, 1 घेतली, कारण पूर्णांक किंमत, बरोबर. मग 1ची किती घेतली, एची किंमत 1 घेतली, तर मग 6 गुणिले 1 अधिक 1 बरोबर आपल्याला किती मिळणार आहे, 7 ही मिळणार आहे. पुढची मूळ संख्या काय आहे, समजा आपण 5 घेतले, तर 5ची मूळ संख्या कशी काढणार आपण, 6 गुणिले 6a-1 बरोबर 6 गुणिले 1 वजा 1 म्हणजे याचं उत्तर किती येते, 5. अशा प्रकारे आपण ही जी कंडिशन आहे ती प्रूव्ह करू शकतो. तसेच 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1060 येते. ही लक्षात ठेवा आकडा, की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते, 1060 येते. तसेच सरासरी 42.4 असते. पुढे 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या 21 आहेत. म्हणजे आपण तसे बघितलं की 1 ते 50 पर्यंत किती 15, नंतर पुढच्या 1 ते 100 पर्यंत किती 25, तसंच 101 ते 200 पर्यंत एकूण 21 मूळ संख्या आहेत. पुढे बघूया आपण संयुक्त संख्या. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. जर मूळ संख्या सोडल्या तर बाकीच्या संख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. किंवा 1ने स्वतःने व इतर एकातरी संख्येने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. ही कंडिशन महत्त्वाची आहे की 1ने स्वतःने व इतर एकातरी संख्येने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरण पाहिलं तर 4, 12, 9, 20 असे आपल्याला संख्या इथे आपण मिळू शकतात. तर या संयुक्त संख्येचे वैशिष्ट्य काय, तर संयुक्त संख्येला किमान 3 विभाजक असतात. जसं आम्ही मग सांगितलं तुम्हाला की 1 किंवा ती संख्या स्वतः व इतर एक विभाजक असे 3 तरी विभाजक असणे गरजेचं आहे, तरच ती संयुक्त संख्या असते, बरोबर. मग 9चे विभाजक 1, 3, 9 म्हणून 9 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे, आपण असं प्रूव्ह करू शकतो. मग संयुक्त संख्येला 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते. उदाहरणार्थ 12 बरोबर 4 गुणिले 3 बरोबर, तसेच 2 गुणिले 2 गुणिले 3, तसेच आपण 6 बरोबर 2 गुणिले 3 असं
2 उदाहरणं आपण दाखवलेत की ते तुम्हाला समजेल, बरोबर. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? आता आपण मूळ संख्या कोणती ती बघितली, बरोबर. आता संयुक्त संख्या लहान कोणती? तर 4. सर्वात लहान संयुक्त संख्या काय आहे? 4. कारण या संख्येला स्वतः 1 ने भाग जातो, स्वतः 4 ने भाग जातो, इवन 2 ने भाग जातो. म्हणून या संख्येला किती विभाजक आहेत? 3 विभाजक आहेत. म्हणून ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. पुढे सर्वात लहान विषम असणारी संयुक्त संख्या कोणती आहे? 9 आहे, की जिला सुद्धा ते 3 विभाजक आहेत. 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. हे तुम्हाला माहिती असायला हवं. आता 74 का आहेत? तर कारण 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, आणि 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत तुम्हाला माहिती आहे. म्हणून इथे किती आहेत? 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. आता 1 ते 100 दरम्यानच्या एकूण 74 संयुक्त संख्यांची बेरीज किती येते? 3989 अशी यांची बेरीज येते, बरोबर. पुढे संयुक्त संख्या या समसंख्या किंवा विषम संख्या असतात. असं काही नाही आहे की दोन्ही संख्या इथे तुम्हाला सापडू शकतात. संयुक्त संख्यामध्ये समसंख्या सुद्धा असतात आणि विषम संख्या सुद्धा असतात. पुढे पाहूया जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या. मग ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. किंवा 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या 2 संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितलं तर 5 व 7, 11 व 13, 29 व 31 याच्यामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, 2चा फरक आहे, बरोबर ना. 2चा फरक असल्यामुळे हे काय सगळ्या जोडमूळ संख्या आहेत. तर या जोडमूळ संख्येची वैशिष्ट्ये काय आहेत? जोडमूळ संख्येच्या जोडीमधील प्रत्येक संख्या ही स्वतः मूळ संख्या असते. तसेच जोडमूळ संख्या 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो. आता जोडमूळ संख्येमध्ये 1 हा सामायिक विभाजक असतो. तसेच सर्वात लहान जोडमूळ संख्येची जोडी 3 व 5 ही आहे, कारण या दोन्हीमध्ये यांचा एक सामायिक विभाजक काय आहे? 1 हा आहे. 1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आपल्याला मिळतात किंवा आहेत. त्याच्यामध्ये ते जोड्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत, त्या जोड्या आहेत सगळ्या, ओके. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73 अशा जोड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तर पुढचं आहे सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या. आता यामध्ये काय की ज्या 2 संख्यांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो अशा संख्यांना सहमूळ सापेक्ष संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. त्याच्यामध्ये 3 व 8, 4 व 9, 11 व 13, 75 व 28 असे तुम्हाला मिळतात. 75 व 78 असे मिळतात, बरोबर. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत? या संख्यांना परस्पर मूळ संख्या असेही म्हणतात. ह्या ज्या संख्या आहेत त्यांना परस्पर मूळ संख्या असे म्हणतात. पुढे कोणत्याही 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. तसेच सहमूळ संख्यांच्या जोडीमधील प्रत्येक संख्या ही स्वतः मूळ संख्या असणे आवश्यक नाही आहे. इथे तुम्हाला त्यातली प्रत्येक संख्या ही स्वतः मूळ संख्या असणे आवश्यक नाही आहे. त्यामुळे याच्यामधली एक संख्या ही किंवा दोन्ही संख्या मूळ असतीलच असं नाही आहे. पुढे 4चे विभाजक बघितलं किंवा 9चे विभाजक बघितलं आपण, तर याच्यामध्ये फक्त 1 हा सामायिक विभाजक आहे. म्हणून 4 व 9 या दोन्ही संख्या कशा आहेत? स्वतः मूळ नाही आहेत, पण तरी देखील या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत, हे तुम्हाला समजेल. पुढे आता आपण जे वर उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये बघ की प्रत्येक जोडमूळ संख्येची जोडी ही सहमूळ संख्येची जोडी देखील असते. तथापि प्रत्येक सहमूळ संख्येची जोडी ही जोडमूळ संख्ये जोडी असतेच असं नाही आहे. आता आपण जोडमूळ संख्या बघितली 5 व 7 आहे, बरोबर. मग 5 व 7 ही जोडमूळ संख्या सुद्धा आहे आणि सहमूळ संख्या सुद्धा आहे, कारण यांचा सामायिक विभाजक हा 1 आहे. पण सहमूळ संख्या ही जोडमूळ संख्या नाही आणि ते असेलच असं सांगता येत नाही, कारण इथे 8ला 2 ने भाग जातो. त्यामुळे इथे एकमेवच हा त्याचा 1 हा विभाजक नसणार आहे. म्हणून ही सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या दोन्ही आहे, ओके. पुढे
पुढे काय आहे की एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्येने भाग जात असेल तर त्याच्या गुणाकारानेही त्या संख्येला भाग जातो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्येने भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही त्या संख्येला भाग जातो. जसं की 4068ला 3 व 4 या सहमूळ संख्येने भाग जातो, म्हणजे 4068ला 3 गुणिले 4ने म्हणजेच 12नेही भाग जातो हे निश्चित आहे. त्यामुळे हे कंडिशन पण लक्षात ठेवा की जर एखाद्या संख्येला दोन समूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही त्या संख्येला भाग जातो. पुढे आहे आणि आजचं शेवटचे आहे, याच्यामध्ये त्रिकोणी संख्या. दोन क्रमावार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट त्रिकोणी संख्या असते. एक लक्षात ठेवा की दोन क्रमावार संख्यामध्ये कोणत्या का असताना ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या कोणत्याही दोन घेतल्या तर त्याच्या निमपट जी संख्या मिळते ती काय असते, त्रिकोणी संख्या असते. जसं की 3 गुणिले 4 भागिले 2 समजा आपण केलं तर 3 4 त्रिकोण 12 भागिले 2 बरोबर आपलं उत्तर किती मिळतं, 6 मिळतं. तसंच जर बघितलं 8 7 56, 56 भागिले 2 केलं तर 28 आपल्याला मिळतं आहे. म्हणजे ही काय 28 आणि 6 हे काय आहे, त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला समजतं आहे. मग त्रिकोणी संख्येचे वैशिष्ट्य काय आहेत, तर त्रिकोणी संख्या काढण्यास सूत्र आहे बरोबर. मग n कंसात n अधिक 1 भागिले 2 हे सूत्र लक्षात ठेवा, कारण ह्या सूत्रावरून आपण विविध प्रकारचे गणित सोडवू शकतो. तसेच त्रिकोणी संख्या काढायची असेल तर या सूत्राचा आपल्याला उपयोग पडणार आहे. मग n च्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे की n त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता n च्या ठिकाणी आपल्याला कोणतीही एक नैसर्गिक संख्या टाकायची आहे. ओके, आणि त्याच्यावरून आपल्याला जे काय आपल्याला दिले असेल ते त्याच्यावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्रिकोणी संख्यांची उदाहरणे कोणती आहेत, 1 3 6 10 15 21 ही काय आहेत त्रिकोणी संख्यांची उदाहरणं आहेत. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे हे आपण बघितलं उदाहरणामध्ये. मग ते प्रूफ कसं करायचं की एनच्या ठिकाणी एन आपण टाकला, मग 1 गुणिले 2 1/2 बरोबर. याचं आपण केलं तर याचं उत्तर किती येतं आहे, 1 येतं आहे. त्यामुळे आपण या त्रिकोणी संख्या किती येणार आहे, याची 1 येणार आहे. मग सर्वात लहान समसंख्या असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर 6. तर त्यामध्ये आपण काय केलं आहे की 3 गुणिले 4/2 बरोबर 6 असं याचं उत्तर येणार आहे. म्हणजे ह्या काय आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. पुढे त्रिकोणी संख्या म्हणजे 1 पासून संबंधित त्रिकोणी संख्येच्या पाया संख्येपर्यंतच्या संख्यांची बेरीज होय. आता उदाहरणार्थ बघितलं तर 5 गुणिले 6/2 म्हणजे 15, 5 36/2 म्हणजे याचं उत्तर किती येते, 15. मग 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काय असणार आहे, 5 असणार आहे. हे आपल्याला माहिती असायला हवं. मग 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या. तसेच आता ज्यावेळेस 1 ते 5 अंक आहेत बरोबर, मग हे 1 ते 5 पर्यंतच्या अंकांची त्रिकोणी संख्या आपण जर बघितलं तर किती येणार आहे, 15 येणार आहे. मग पुढं 2 क्रमावार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते. हे वाक्य लक्षात ठेवा की 2 क्रमावार संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते. त्रिकोणी संख्येचे अवयव क्रमागत असतातच. पुढे त्याचे उदाहरण बघितलं तर आपल्याला 6 या त्रिकोणी संख्येचे अवयव जर काढले तर ते 3 व 4 क्रमागत अवयव आपल्याला मिळतात. आता त्रिकोणी संख्यांचा आकृतिबंध पुढील प्रमाणे असतो. जसं की आपण पाहू शकता की 1 अधिक 2 म्हणजे वर 1 खाली 2 टिंब आहेत बरोबर 3 हा त्रिकोणी संख्येचा काय आहे, आकृतिबंध आहे. तसेच खाली जर आपण बघितलं 10चं तर वरती 1 2 परत खाली 3 परत 4 असे पॉईंट आपल्याला दिसतात. पुढे जे 6 दिले ते प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामुळे ते नाही आपण घेऊया, पुढे जाऊया. ओके, हे काय आहेत, त्रिकोणी संख्येचा आकृतिबंध आहे. पुढे बघा 1 ते 100 पर्यंत पुढील प्रमाणे एकूण 12 त्रिकोणी संख्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 91 अशा आपल्याला 12 त्रिकोणी संख्या पाहायला मिळतात. तर प्रत्येक क्रमावार त्रिकोणी संख्येतील फरक 1ने वाढत जात असतो. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण त्रिकोणी संख्या लिहितो किंवा काढत असतो त्यावेळेस प्रत्येक त्रिकोणी संख्येतला फरक हा 1ने वाढत गेलेला असतो. आपण बघितलं आता इथं बघा 1 3 6 10 15 21
28 हे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा जो पाया आहे त्या पायामध्ये काय झालं आहे की एक एक संख्येने फरक वाढत गेलेला आहे किंवा जाणवत दिसतोय, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या त्रिकोणी संख्येबद्दल पाहिलं आणि आज आपण हे जे प्रकार आहेत या प्रकारामधले फक्त 9 प्रकार बघितले. बाकीचे प्रकार आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.